काय वेळेला बातम्या दाखवत आहे, एक बातमी धडणे सारखं आपल्या राजकारणाच्या बातम्या काय करायच्यात आम्हाला. अरे सामान्य माणसाला आवडतील अशा बातम्या दाखवा रे, त्याला काहीतरी समजेल त्याच्यातून. बाजूला उगं मला बदलू दे. एका भिकाऱ्याला मिळाली सोन्याची नाणी. हो हो, सोन्याची नाणी. त्यामुळे तो आता श्रीमंत झालाय. तो स्वतःचं घर घेणार आहे, स्वतःचं आयुष्य मार्गी लावणार आहे. ज्या ताटात भीक मागत होता, ज्यात आतापर्यंत 1-2 रुपये चिल्लर पडत होती, त्याच ताटात पडली सोन्याची नाणी. हो, बघू शकता तुम्ही. काय वाटतं ताई तुम्हाला? 1 रुपया 2 रुपये भेटत होते, इथे बसवत होते मी आणि मला ही नाणी भेटली. आनंदी, अगं ही बातमी बघितलीस का? त्या बाईला मला सोन्याची नाणी मिळाली. अगं कोणीतरी तिच्या वाडक्यात सोन्याची नाणी टाकली. आनंदी, बाई ग, नशीब पडलं मग तिचं. भाग्य उजळलं ग. आणि रस्त्यावरच्या बाईला सोन्याची नाणी कोणीतरी टाकून जात ग. बाई कसलं सुख आहे. आपल्याला नाही मिळत असं कोणी देणार. काय ग, आपल्याला मिळालं पाहिजे की नाही असं. एवढं सोनं आपल्याकडे असतं तर ग आनंदी, कसली बहार आली असते. म्हणजे सोन्याने असं घर भरून गेलं असतं ग बाई. सगळीकडे सोनं सोनं सोनं. सोना रे सोना रे सोना रे सोना. अगं बाई, सोनं. भगवंता किती रे दयाळू तू. आता सोनं मागितलं, सोनं देऊन टाकलंस. माझ्या सगळ्या गरजा, माझ्या पोरांच्या आवडी निवडी आता जातील, व्यवस्थित पूर्ण होतील रे बाबा. राघवा घे बाबा, घे. तुला काय ऑफिस बांधायचंय? बांध ऑफिस, बांध. वर्षा, तुला घर घ्यायचंय? घे घर, घे घर, घे स्वतःचं घर घे. भाड्याच्या घरात राहायचं नाही. आणि चिंगे, हे घे चॉकलेट. तुला किती घ्यायचं तेवढे चॉकलेट घे. आणि आनंदी, तुला काय करायचंय? पैठण्या घ्यायच्या. घे पैठण्या, घे ग बाई. सोनं सोनं आपल्याकडे खूप सोनं आहे, खूप सोनं आहे ग बाई. सोना रे सोना रे सोना रे. सोनं. आई, आई, ओ आई, आई. आपण बघू शकता या बाईला किती प्रमाणात सोनं मिळालेलं आहे. आणि सोनं सोनं सोनं. आनंदी, हे काय आहे बाळा? रमाताईंचा फोटो. हो, पण आपलं ठरलं होतं ना आता नाही लावायचं आपण फोटो. ठरलं होतं की नाही, मग का लावलास? ठरलं होतं आई, पण मला आता त्यांच्या फोटोची गरज वाटते. का का कशासाठी? झालं होतं ना, आपण याच्याबद्दल बोलणं झालं होतं ना. मग परत परत काय? मला भीती वाटते. मी सांगितलं होतं तुला. काय कसला गोंधळ? काय चाललं? बायकोचे प्रताप बघ. बघ तुझ्या बायकोचं काय केलं बघ त्यांनी परत. आनंदी, हे काय अचानक? मीच लावलाय फोटो आणि फोटो आता इथेच असणार. का? तुम्हाला दोघांना असं नाही का वाटत आहे? आपल्या घरातून रमाताईंचं अस्तित्व हळूहळू पुसत चाललंय. मी या घरात येण्याच्या आधी रमाताईंचा फोटो होता ना, मग आता काय झालं? हो, पण मग ते तू काढला होतास ना तो फोटो. तो असा रमा असा कवेत घेते सगळ्यांना. आपण सगळे जण होतो त्या फोटो मध्ये. तो फोटो तू का काढलास आणि आता मग कुठे ठेवलास? आहे तिथे. अगं तिथे तिथे का? तुम्ही जेव्हा काम कराल ना, तेव्हा संपूर्ण कुटुंब तुमच्या डोळ्यासमोर असेल म्हणून. आणि रमाताईंचा फोटो इथेच असेल. आता श्राद्ध येतंय रमाताईंचं आणि रमाताईंचा स्वतंत्र फोटो असायलाच हवा. रमाताईंचा फोटो कोणीही काढायचा नाही. इकडे 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 राजा माझं सोन. अगं ऐक माझं राजा, गेलेली माणसं जातात. आता त्यांच्यात गुंतायचं नसतं बाळा. आता गेली आहे रमा आपल्यात आता फक्त आठवणी उरल्यात तिच्या. हा राजा? आई, पण त्यांनी हे सगळं बघितलं तर त्यांना वाईट नाही वाटणार? रमा बघते, रमा बघते. नाही म्हणजे आई, हो कळत असेलच ना त्यांना. त्या बघत असतील ना की आपल्याला त्यांचा विसर पडत चाललाय. चाललायचं राघवा. म्हणजे तिचा फोटो लावला तर रमाला आनंद होईल, तिचा फोटो काढला तर रमाला वाईट वाटेल. म्हणजे रमा आहे इथे? हिचं काय म्हणणं काय आहे? मला कळत नाहीये. रमा आहे? रमा नाहीये. अगं रमा नाहीये, रमा नाहीये इथे.
आई अहो मी आहे. हे बघा, आपण आयुष्यात जसजसं पुढे जाऊ ना तसतसं आपल्याला केलेल्या माणसांचा विसर पडू शकतो आई. या घराला रमाचा विसर पडेल? पडू शकतो. त्या नाही आहेत आपल्यात, पण आपल्या आयुष्याचा एक भाग होत्या ना त्या. म्हणून हा मी फोटो इथे लावलाय आणि हा फोटो इथेच असणार. नाही ग बाई, हे घर रमाला नाही विसरू शकत. राघव इकडे इकडे. माझी भाषा तुझ्या बायकोला कळत नाहीये. तुझ्या भाषेत समजून सांगशील का तिला? बरोबर. आनंदी, तुझी इच्छा आहे हा फोटो इथे असावा? ठीक आहे, राहू दे. चल. ऐक, ती महत्वाचं नाहीये. मी काय सांगतोय, जे डॉक्युमेंट्स मी शोधत होतो मला सापडलेत. आपण आता बँकेत चाललोय. हो हो हो. एक मिनिट द्या मला. मला माहितीये हे घर गहाण ठेवलेलं तुम्हाला आवडणार नाही. तुम्हाला हेच वाटतंय ना रमाताई, की या घरात आपलं कुटुंब आनंदाने राहू देत आणि हे घर कायम आपल्या हक्काचं असू देत. काळजी नका करू तुम्ही. रमाताई, हे घर तुमचंच राहील. बघा तुम्ही. राघव आनंदी आज कुठे निघाले हे? राघव आनंदी. हा, अरे आजकाल काय तुम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली की काय? हा? आज कुठे निघाला जोडीनं? ते कालचं काम अर्धवट राहिलं ना, म्हणून. कालचं काम अर्धवट राहिलं? अरे पण काल तुम्ही सामान भरायला गेला होतात ना, मग ते कसं अर्धवट राहिलं? तुम्हाला माहितीये ना या बायकांचा कसा स्वभाव असतो ते. एवढी मोठी लिस्ट काढली हिने आणि लिहून काही नाही ठेवलं. झालं, मग महत्वाचं सामान राहिलं ना आणायचं. हे खरं आनंदी. नाही, मला कसं ना मालती धारेवरच धरते. म्हणून मी काय करतो ना, सगळं सामान तिच्याकडूनच लिहून घेतो, म्हणजे विसरायचा प्रश्नच नाही. आणि समजा एखादी गोष्ट विसरलो तर मग माझे केसच खेचते ती. बघितलंस ना काय अवस्था झाली माझी ती? काय बोलताय बाबा? सांगू काय ना? हे नको ग. बाबा, आम्ही खोटं बोलतोय तुमच्याशी कालपासून, पण लवकरच सगळं सांगू तुम्हाला. फक्त सगळं नीट होऊ देत. आज काय पायीच? हा, म्हणजे मार्केटमध्ये फिरावं लागणार आहे ना, कार कुठे पार्क करणार? नाही, हरकत नाही. काय ना, मी तुम्हाला विचारणार होतो मला सोडता का म्हणून ते, पण आता तुम्ही चालत चालत निघालात तर मी बघतो रिक्षा. नाही, तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी आता गाडीची चावी आणतो ना. अरे नाही, काय नाही, काही जास्त घाई नाहीये मला रे. मी जाईन रिक्षाला. बरं. आणि बाबा, सॉरी हा, ती औषधं दिली ती आठवड्याभराचीच दिली आहेत. काय झालं, त्या केमिस्ट कडे स्टॉक संपला होता. तो म्हणाला आज उद्या येईल म्हणून, मग आणून देतो. अरे ठीक आहे ना, काही हरकत नाही. चला एकत्रच खाली उतरूया आपण. हो, चला. चला. घराची कागदपत्र घेतली आहेत सोबत? तू नाही म्हणालीस ना? मग नाही घेतली ना? नाही. ठीक आहे, मग कसली कागदपत्र घेतली? आनंदी, तुला आश्चर्य वाटलं. रमाने हयात असताना काही इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग्स करून ठेवल्या होत्या, त्याचे ते बॉन्ड पेपर्स आहेत. ते बॉन्ड पेपर्स आपण बँकेत देऊन त्यावर कर्ज मिळू शकतो असं वाटतंय मला. तर हे रमाने केलेलं सेव्हिंग्स यावर पण तुझी काही हरकत आहे का? नाही. आता आपण आर्थिक गुंतवणूक का करतो? कारण गरजेच्या वेळी काही अडचणी यायला नको म्हणून ना. पण आपलं घर काही आर्थिक गुंतवणूक नसू शकते ना. आपल्या घरात आपल्या भावना, नाती, आठवणी जोडल्या गेल्या असतात. घर गहाण ठेवणं मला पटतच नाही. हो, आणि तुझं म्हणणं मला पटलेलं आहे. तुला माहितीये, रमा सतत सेव्हिंगचा विचार करायची आणि मी तिला विचारायचो, पण म्हणलं काय एवढा विचार करते, सतत कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट करायची ती. तेव्हा नाही कळायचं मला, पण आता मला कळतंय त्याचं महत्व. अहो, कळत न कळत आपल्या रमाताई आपल्याला किती मदत करत असतात ना. खरंय. त्या लेक्चरला सगळ्यांचे आन्सर्स वेगवेगळे होते. हो ना, पण एकाचंही आन्सर बरोबर नव्हतं. मला तर कोणाला प्रश्नच नाही कळाला.
कोण आहे? हा कोण आहे? ए, कोण आहे? सोड सोड, कोण आहे? सोड. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? घाबरत नाही मी. कोण मारतंय? केस नाही, केस नाही. केस नाही. कोण मारतंय? कोण मारतंय? बस 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 बस. कोण मारतंय? यानेच त्याला पण येणार नाही. घराचे पेपर्स झाला डिसिजन? गुड. नाही, हे घराचे पेपर्स नाही आहेत. आम्ही घर गहाण नाही ठेवू शकत. माझी बायको काल म्हणत होती ते अगदी बरोबर आहे. माझी पहिली बायको जी आता या जगात नाहीये, तिच्या बऱ्याचशा आठवणी आमच्या या घराशी जोडल्या गेलेल्या आहेत. आम्ही दोघं, आमची लहान मुलगी, माझे आई बाबा, आम्ही सगळे एकत्र या घरात राहतो. इतरांसाठी घर एक गुंतवणूक म्हणून असू शकते, पण आमच्यासाठी ती गुंतवणूक नाहीये. उद्या जर का आमचा बिझनेस नीट नाही चालला तर आमच्या अशा घराला आम्हाला मुकावं लागेल. तेव्हा आम्ही ही रिस्क नाही घेऊ शकत. मग हे पेपर्स? माझ्या पहिल्या बायकोने जाण्या अगोदर काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या होत्या, त्यावर नॉमिनी म्हणून माझं नाव आहे. सो हे बॉन्ड पेपर्स आहेत. ह्या पेपर्सचा वापर होऊ शकतो ना मॉर्गेज म्हणून. सॉरी, मॉर्गेज म्हणून एक नाईट होऊ शकत. अहो, हे इन्व्हेस्टमेंट आहे, म्हणजे बघा ना तुम्ही. अहो, पण यात काही लाखाचीच इन्व्हेस्टमेंट आहे आणि आम्हाला मॉर्गेज म्हणून त्याच्यापेक्षा जास्त लागेल. घाण ठेवण्यासाठी तुमच्याकडे काय अजून डॉक्युमेंट्स असेल तर बघा. आय एम सॉरी. थँक्यू. अहो, काय करायचं? आपल्याला लोन नाही मिळालं तर? सध्या तरी मला काहीच कळत नाहीये. आनंदी, मी स्वतःची फर्म सुरू करणं मला आता कठीण दिसतंय. म्हणजे राघवला स्वतःची फर्म उभी करायची आहे. आणि त्यासाठी त्याला पैसे हवे. पण मग तो सांगत का नाहीये? उघडा, तुम्हीच उघडा. या 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 ये आनंदी, ये. बसा बसा बसा. बसा. बाबा, अचानक बोलवलं एकदम, काय झालं? मला तुम्हा दोघांशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. कशाबद्दल? आर्थिक गुंतवणुकीसंदर्भात. म्हणजे रमा गेल्यानंतर आमची सगळी जबाबदारी तूच घेतलीस राघव. आणि आनंदी आल्यानंतर तिची तशी खूप मदत झाली. बाबा, जबाबदारी घेतली म्हणजे तुम्ही माझी जबाबदारी आहात.
रमाशी लग्न झाल्यानंतर तुम्ही दोघेही माझे आईबाबाच आहात ना. तुम्हाला असं कधी वाटलंय का की मी ओझं असल्यासारखं काही वागलोय, काही चुकलंय का माझं? नाही म्हणजे मी तसा विचार करत नव्हतो. म्हणजे मला जी पेन्शन मिळते आणि रिटायरमेंट नंतर जी काही रक्कम मिळाली, मला जे पैसे मिळाले, नाही म्हणजे तो काळ असा होता ना की डोक्यात पैशांचा वगैरे विचार काही येत नव्हता. म्हणजे ते पैसे तसेच पडून होते. म्हणून गुंतवणुकीसाठी तुझ्या ओळखीत कुठे काही असेल तर सांग. ठीक आहे बाबा, त्या संदर्भातला कोणी व्यक्ती जो आपल्याला गाईड करेल बघतो मी. नाही, मुंबईत एक वकील स्वतःची फर्म काढायला बघतोय. त्यासाठी त्याला पैशांची गरज आहे म्हणून तो बँकेत लोन काढायला गेला. पण जरा वाईट वाटलं की त्याचा सासरा गुंतवणुकीसाठी जागा शोधतोय आणि जावई लोकांकडे पैसे मागत फिरतोय. बाबा हे तुम्हाला कसं कळलं? कसं कळलं ते महत्वाचं नाहीये. पैशांची गरज आहे हे खरं आहे ना? हा म्हणजे बाबा ते एका बँकेत आम्ही विचारलं पण तिकडे काही होत नाहीये. दुसऱ्या बँकेत आम्ही जाणार आहोत. घे. ₹20 लाख चेक आहे. बाबा नको. का नको? रमाच्या लग्नानंतर तू आम्हाला आई बाबांप्रमाणे मानतोस ना? मग एका बापाला त्याच्या मुलाच्या वाटचालीत मदत करायची असेल तर नाही करू शकत का? बाबा हे तुमच्या आयुष्यभराच्या मेहनतीचे पैसे आहेत आणि असेच कसे घेऊ? अरे हे पैसे मी का तुला देत नाहीये, हे मी गुंतवणूक करतोय. अरे हे सगळे पैसे मी तुझ्याकडून व्याजासकट वसूल करणार आहे. बिझनेस आहे हा आणि तुझी फर्म तू नीट चालवतोस की नाही याच्याकडे मी लक्ष देणार आहे. नाही बाबा ऐका ना, मला स्वतःची फर्म सुरू करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मला विश्वासही आहे की नक्कीच ती फर्म मी यशस्वीरित्या चालवू शकतो. पण येन केन कारणाने जर नाही त्यात यश मिळालं तर हे तुम्ही दिलेले सगळे पैसे मी नाही फेडू शकणार. राघव, माझ्या नातीचा तू बाबा आहेस आणि माझ्या दोन्ही मुलींचा तुझ्यावर विश्वास आहे. मग मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही का? हा? घे. थँक्यू. आपल्या आयुष्यभराची कमाई असं कोणी पणाला लावत नाही. राघव, आमची रमा गेल्यानंतर तू स्वतःच्या आईवडिलांसारखं आम्हाला सांभाळलंस. असं प्रत्येकालाच नाही जमत रे. आम्हाला आई बाबा मानतोस ना तू, मग थँक्यू का? आता तुम्हा दोघांची सगळी स्वप्न पूर्ण होतील.